नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस। चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी की जन्मठेप, आज पुणे कोर्टात होणार अंतिम निर्णय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी 2 नंतर आरोपींना कोर्टात हजर करणार। पुढील कोठडीवर आज होणार निर्णय। सिया गोयल आणि चेतन चौधरीची 9 तासांनी चौकशी संपली। केतन अग्रवाल हत्येच्या रिक्रिएशन वेळी सिया आणि चेतनने समाधानकारक उत्तरं दिल्याची पोलिसांची माहिती। आज सिया चेतनला कोर्टामध्ये करणार हजर। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची कोठडी आज संपणार। सगळ्या 10 आरोपींना आज दिल्ली कोर्टात हजर करणार। आरोपींच्या पुढील कोठडीवर होणार निर्णय। सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचा अन्य त्याग एल्गार। सकाळी 10 वाजता संभाजीनगर जालना हायवेवर आंदोलन। सुप्रिया सुळेंसह प्रमुख नेते आंदोलनामध्ये होणार सहभागी। भाव वाढवून घेतला आणि ओमराजेंनी गद्दारी केली। ओमराजेंच्या गद्दारीबद्दल कुणकुण लागली असती तर उमेदवारी देणं टाळलं असतं। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर उद्धव ठाकरेंची सडकून टीका। मी कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकार कर्जमाफी देतंय, ठाकरेंची टीका। माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही। मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, ठाकरेंचा हल्लाबोल। राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार। राज्यामध्ये 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। दमदार पावसानं होणार जुलै महिन्याची सुरुवात। मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये पावसाची हजेरी। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव भागात दमदार पाऊस। अनेक सखल भागात साचलं पाणी। चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय। मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे परिसरात साचलं पाणी। शेतीला दिलासा मिळाल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण। नाशिक जिल्ह्याला जून अखेरीसही पावसाची प्रतीक्षा। जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक। गंगापूर धरणातील पाणीसाठा थेट 30%वर। पाऊस लांबल्यास आठवड्यातून 2 दिवस पाणी कपातीची शक्यता।